कोरेगाव भीमा 108वा शौर्य दिन पार पडणारे आनंदराज आंबेडकर यांनी जयस्तंभाला भेट दिली। भेट देत आनंदराज आंबेडकरांनी मानवंदना दिली। कोट्यवधींचा निधी वाया जात असल्याची त्यांनी खंत व्यक्त केली। योग्य कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध होत नसल्याचं त्यांचं मत आहे। आज आपण एका दिवसासाठी करोडो रुपये खर्च करतो, त्यानंतर बसेस आणि इतर घेऊन लोक या क्रांतीस्तंभावर नेहमी येतात, परंतु तेव्हा लोकांची प्रचंड गैरसोय इथे होतोय। त्यामुळे ती गैरसोय टाळायची असेल तर सरकारने योग्य ती कारवाई करायला पाहिजे आणि त्यामुळे त्या शताब्दी वर्षासाठी सरकारने आत्तापासून पावलं उचलावीत, नाहीतर आयत्या वेळेस जे काही प्लॅनिंग होतं त्यामुळं सर्व व्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता आहे। तर याची काळजी सुद्धा सरकारने घ्यावी अशी सरकारला आपल्या चॅनलच्या वतीने मी आग्रहाची विनंती करतो। आणि तिकडे नाशिकमध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडली। सिडको भागातील भाजपच्या 2 माजी नगरसेवकांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला। भाग्यश्री डेमसे आणि मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झालाय। भाजपचे नेते सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर आणि पत्नी अर्षा बडगुजर यांचा अर्ज पात्र झालाय। भाजपच्या गोटात उमेदवारांना एबी फॉर्म देताना गोंधळ झाला होता। अपक्ष लढणार असल्याची शहाणे यांनी घोषणा केली। चोरून एबी फॉर्म भरायचे, परंतु मला कोणावर आता टिप्पणी करायची नाही। योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, पक्षश्रेष्ठी सांगतील त्या हिशोबाने मी पुढे चालेल। परंतु एकच एवढं मी आवाहन करतो का मी कुठल्याही बलाट्या राजकारणीचा पोरगा नाही, का कोणाचा नातू नाही, का पंतू नाही, काही नाही। मी एक सर्वसाधारण कुटुंबातला पोरगा होतो आणि त्या पक्षाने मला एबी फॉर्म सुद्धा दिला, परंतु घातपात करायची सवय असते, तसा घात परत माझा झालेला आहे। योग्य वेळी योग्य मी दिशा सांगेल आणि येत्या काळात तुम्ही सगळा बघायला आहातच, पण माझे नागरिक, माझे माय माऊली सुज्ञ आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।